नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज आपल्याकडे विजय कुलकर्णी आणि विद्या कुलकर्णी हे दोघंजणं आलेली आहेत. ते दरवर्षी नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करतात. आत्तापर्यंत त्यांच्या 3 उत्तर वाहिनी परिक्रमा झालेल्या आहेत. उत्तर वाहिनी परिक्रमेबद्दल ते आज आपल्याला माहिती देणार आहेत. ज्यांना पूर्ण नर्मदा परिक्रमा करत येत नाही ती लोक उत्तर वाहिनी परिक्रमा करतात आणि उत्तर वाहिनी परिक्रमा केली तर त्याचंसुद्धा पुण्य पूर्ण परिक्रमा केल्याबरोबरीने मिळतं असा विधी लिखित आहे. त्यामुळे आज आपण त्यांना सांगू की तुम्ही उत्तर वाहिनी परिक्रमा तुम्हाला कशी प्रेरणा झाली. मग हे ढोण म्हणून आमचे मित्र आहे परिक्रमावासी, तर त्यांनी आम्हाला पहिल्या उत्तर वाहिनी परिक्रमेसाठी विचारलं. मग आम्ही सुरुवात त्यांच्याकडनं बरोबर जाऊन परिक्रमाला सुरुवात केली. तो मुंबईचा ग्रुप होता, आम्ही पुण्यातून दोघंच गेलो पहिल्या वर्षी. आणि त्यापासून आम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमेची ओढ लागली. कारण का जेवढं आहे ना पूर्ण परिक्रमा करताना हे मिळत होतं, स्फूर्ती मिळत होती, तेवढीच उत्तर वाहिनी करताना पण मिळते. आणि त्यानंतर आमचं बरोबर येणारी लोक परत वाढत गेली. आम्ही नुसतं बाबा मिसेस आणि आम्ही दोघं जातो म्हणल्यावर अजून आमचे काही नातेवाईक, काही मित्रमंडळी पण यायला लागले. त्यामुळं दिवसेंदिवस तिथं अजून लोक उत्तर वाहिनी परिक्रमा करायला लोक यायला लागले. मग पहिल्यांदा तुम्ही उत्तर वाहिनी परिक्रमा केली तेव्हा तुमचा काय अनुभव आहे. आणि खूप छान आला. आणि कसा रस्ता संपतो हे कळतच नव्हतं. म्हणजे असं नर्मदेच्या काठेने आपलं चालत चालत राहिलं, कशी परिक्रमा संपूर्ण झाली हे कळलंच नाही. आणि इतक्या लवकर झाली म्हणजे आम्ही पहाटे 4ला निघालो. म्हणजे संकल्प सोडला आणि सुरुवात केली 4ला. आणि आम्ही तर म्हणजे हे लवकर आले, हे 10 वाजता पहिल्यांदा आले. मी 11ला पोचले पहिल्या वेळेस. नंतर दुसऱ्या वेळेस पण व्यवस्थित छान झाली. आणि असं कुठेही वाटलं नाही की आपल्याला आता शुगर आहे, असं प्रॉब्लेम काही झालं नाही. उलट सुंदर वाटलं एकदम. म्हणजे मग सुरुवात तुम्ही कुठून टिळकवाड्यावरून पहिली परिक्रमा आम्ही टिळकवाड्यावरून आणि दुसरी रामपुरा ते रामपुरा अशी केली. पण दिवसेंदिवस चैत्र महिन्याचं एवढं ऊन आहे ते असलं तरी आहे ना लोक परिक्रमा करायला खूपच दिवसेंदिवस यायला लागलेले. आणि काय त्याचे म्हणजे काही ना काहीतरी कोणाला ना कुठल्या तरी रूपाने फायदा मिळतो म्हणून लोक म्हणजे श्रद्धेने करतात ते आता. मग इथून तुमचा किती जणांचा ग्रुप गेला होता. आम्ही 45 लोकांचा ग्रुप गेला. मग इथून तुम्ही बडोद्याला गेला. हां, बडोद्याला गेलो. एकता नगरला अगोदर गेलो. पहिल्या वेळी बडोद्यावरनं गेलो. नंतर आम्ही एकता नगरवरनं गेलो. एकता नगरवरनं गरुडेश्वरला मुक्काम करून मग पाटे आम्ही रामपुरा जाऊन मग रामपुरापासून संकल्प सोडून तिथून परिक्रमा करा. आणि मग रामपुराला आल्यानंतर परत तुम्ही परत रामपुरा करून गरुडेश्वरला येऊन मग हे करायचं. म्हणजे मुक्काम तुम्ही गरुडेश्वरला. हो, गरुडेश्वर. आणि पहिल्या वेळेला कशी केली होती. टिळकवाडा ते टिळकवाडा. टिळकवाडा ते म्हणजे वासुदेवानंद. हो, वासुदेवानंद येते. नंतर शंकर महाराजांचा पण मठ आहे. मग दुसऱ्या वेळेला साधारण किती लोक होते तुमच्याबरोबर. साधारण आहे ना नंतर आम्ही 2 ग्रुप करून गेले की 40 लोकचा ग्रुप. म्हणजे जवळजवळ 80 लोक गेलेले. मग आता तुम्ही दरवर्षीच असं. हो, आता आम्ही आहे ना उत्तर वाहिनी पण करतो, गिरनार परिक्रमा पण करतो आणि गिरनारला पण. ह्या सगळ्यामुळं आम्हाला तेवढं एक मानसिक समाधान वाटत.
उत्तर वाहिनीबद्दल अजून काही तुम्ही सांगाल? उत्तर वाहिनी अगदी कमी, म्हणजे जे किती ज्यांना जास्ती चालवत नाही त्यांनी आहे ना उत्तर वाहिनी करायला काहीच हरकत नाही. 25 किलोमीटर कधी येतात आणि कधी जातात हेच कळत नाही. कळत नाही. आणि परिक्रमा केल्याचं समाधान पण. समाधान खूप, समाधान आणि पुण्य पण, म्हणजे दार हे मिळतं. आणि गोंदालेकर महाराजांच्या वंशातलेच आहेत आम्ही. हो. त्यामुळे आहे ना आम्हाला ते आमची प्रेरणा आपली मिळते. म्हणजे कशी आहे तुमची वंश परंपरा गोंद? म्हणजे वरचे आजोबा पंजोबा गोंदालेकर महाराजांचं नाव आहे, त्याच्या वंशावळी खाली आमची नाव आहे. अच्छा. त्यांची. म्हणजे अशी वंश, आम्ही त्यांच्या घराण्यातलेच आहे. घराण्यात- गोगरदारी आहे. हा, महाराजांचं मूळ गाव आहे ना ते वावरिरं, दैवडीच्या तिथे वावरिरं म्हणून. वतन मिळाल्यावर ते गोंदवल्या स्थायिक झाले आजोबा त्यांचे. आणि साधारण म्हणजे किती पिढ्या झाल्या तुमच्या? आता आमच्या वडिलांनी आहे ना गोंदवलेकर महाराजांना, आमच्या वडिलांचा जन्म 1902 सालचा होता. त्यांनी बघितलंय का? हो, लहान होते, 7 वर्षाचे होते. 7 वर्षाचे असताना त्यांनी हां. बघितलेलं आहे. मग आता ते संस्थान ट्रस्टच्या हातात आहे का सगळं? हो मंदिर वगैरे? हो, सगळे सेवेनी, म्हणजे खूप सेवेकरीच आहे असं. मालकी हक्क असं हा कोण? हा, असं कोण नाही. मग तिथे गोंदवलेकर महाराजांचं घर बीर आहे, तिथे राहतात ते कोण? भाऊ? त्यांचे वंशज आहे ना, म्हणजे अच्छा. त्यांच्या मध्ये एक पुतण्या होता, ते 95 येथे वय झालं असताना गेलं. ते पण दत्त संप्रदायामधले होते. अच्छा. मग आणखीन काही सांगायचं आहे तुम्हाला? नाही, आम्ही तर फक्त सांगू की काही नाही जमलं तर उत्तर वाहिनी तरी प्रत्येकाने करायला काय हरकत नाही. हो, यांनी बद्री नरम आहे. लग्नात पण आता चालत की. अच्छा. मग आता कोणाला समजा उत्तर वाहिनी करायची असेल हां. आणि त्याला काही माहिती नाही, अडचण असेल, तर तर तुमच्या ग्रुप बरोबर ते येऊ हा, शकतात. ग्रुप बरोबर येऊ शकतात, किंवा स्वतंत्र सुद्धा गेलं तरी कुठेही भीती नाही, काही नाही. कुठं फसवाफसवी होत नाही, काही नाही, नाही, सगळं. मार्गदर्शन पाहिजे. हा, मार्गदर्शन पाहिजे तर कधी फोन केला तरी आम्ही देऊ शकतो. ठीक आहे, मग थांबवायचं. हो, ये चालेल. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. नर्मदे हर.